हाय हॅलो नमस्कार, मी गौरी। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी माझ्या चेहऱ्यावर एक होम रेमेडी अप्लाय करणार आहे, तर तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी एकही रुपया खर्च न करता, घराबाहेर कुठेही न जाता, आपला वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचवून आपण आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय नक्की करू शकतो। आता आजच्या घरगुती उपायासाठी घरातल्याच आपल्या किचनमधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच गोष्टी मी वापरणार आहे आणि त्याच्यातूनच आजच्या माझ्या चेहऱ्याच्या काळजीसाठी मी एक फेस पॅक तयार करणार आहे। तर आजच्या रेमेडीमधला पहिला घटक आहे तो म्हणजे बेसन पीठ। बेसन पीठ आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं आणि बेसन पीठ अगदी पूर्वीपासून म्हणजे फार पूर्वीपासून बेसन पीठ हे आपल्या चेहऱ्याच्या आपल्या त्वचेच्या काळजीसाठी वापरलं जातं। हे आपल्या त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित छान ग्लोईंग तुकतुकीत ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं। तर त्यासाठी पहिला घटक इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ। आता बेसन पिठामध्ये आपण दोन गोष्टी इथे ॲड करायच्या आहेत। तर इथं मी घेतलेले आहे अगदी चिमूटभर हळद। आपली रोजची किचनमधली जी हळद आहे तीच मी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। तर ही रेग्युलरची जी हळद आहे ती घेतली। हळद अगदी थोडीशीच टाकायची, जर जास्त टाकली तर आपला चेहरा ना जास्त येलो दिसायला लागतो। आता हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आज आपण एक्स्ट्रा अजून एक घटक ॲड करणार आहे, तो म्हणजे हा मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे। साधारणतः लाल भडक टोमॅटो घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये टोमॅटोचा जो रस आहे तो व्यवस्थित निघेल आणि तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता एक छोटा टोमॅटो होता, थोडासा सुकत चाललेला होता, तर तोच टोमॅटो मी आज माझ्या चेहऱ्याच्या रेमेडीसाठी वापरणार आहे। तर इथे ना मी टोमॅटोचा रस जो आहे तर तो काढून घेतलेला आहे। साधारणतः 2 ते 2.5 चमचे इतका रस मी याच्यामध्ये या फेस पॅकमध्ये यूज करणार आहे। तर एवढा टोमॅटोचा रस आहे तर तो मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आता हे सगळे जे घटक आहेत म्हणजे बेसन पीठ, थोडीशी हळद आणि हा टोमॅटोचा रस हा एकत्र व्यवस्थित मिक्स करायचा आणि त्याच्यानंतर ना आवश्यकतेनुसार जर तुम्हाला गुलाबजल हवं असेल तर गुलाबजल किंवा आपलं साधं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित आपला हा जो पॅक आहे ना तर तो मिक्स करून घ्यायचा आहे। आता या कन्सिस्टन्सीमध्ये मी हा पॅक व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आजच्या घरगुती उपायांमधला हा एक बेस्ट होम रेमेडी आपली तयार झालेली आहे। आता ही तयार झालेली होम रेमेडी जी आहे तर मी माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे, पण त्यापूर्वी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगते आपला चेहरा पहिला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा। टिश्यू पेपर वगैरे असेल, वेट टिश्यू पेपर, जर तुम्ही चेहरा धुवत नसाल तर त्याने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जी काही घाण वगैरे असेल तर ती पहिली निघून जाईल आणि त्यानंतर कुठलीही होम रेमेडी असेल, कुठलीही क्रीम वगैरे असेल तर ती आपण चेहऱ्यावरती अप्लाय करायची। आता इथं चेहरा मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा तयार केलेला जो फेस पॅक आहे तो व्यवस्थित आपल्या बोटांच्या मदतीने ना चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर आता छानपैकी हा फेस पॅक आहे ना तर तो मी चेहऱ्यावर अप्लाय करते। आता इथं ना आपल्या स्किनला त्याचे जास्त चांगले बेनिफिट मिळण्यासाठी ना मी व्यवस्थित हा पहिल्यांदा हा सिंगल कोट अप्लाय केलेला आहे। त्याच्यानंतर हा थोडा वेळ सुकू देणार आहे आणि त्याच्यानंतर मी अजून एक डबल कोट त्याच्यावरती अप्लाय करणार आहे, कारण थोडासा फेस पॅक माझ्याकडे एक्स्ट्रासुद्धा शिल्लक राहिला होता तर तो वाया जायला नको, म्हणून मी अशा पद्धतीनं 2 वेळा हा अप्लाय करणार आहे। तुम्ही सिंगल लेयर जरी अप्लाय केली तरी चालेल। आता ही माझी सिंगल लेयर अप्लाय करून झालेली आहे। 5-7 मिनटं मी थांबणार आहे जेणेकरून हा थोडासा सुकून जाईल। आता हा तुम्ही बघताय एवढा फेस पॅक आहे तो शिल्लक राहिलेला आहे, तर याची मी सेकंड लेयर अप्लाय करणार आहे। आता थोड्या वेळानंतर ना थोडासा फेस मास्क जो आहे तर तो थोडासा सुकला आहे, खूप जास्तसुद्धा सुकून द्यायचा नाही आणि त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला जो आहे तर त्याच्या फेस मास्कची मी सेकंड लेयर माझ्या चेहऱ्यावरती इथे अप्लाय करते। व्यवस्थित अप्लाय करायचा। बेसन पीठ आपल्या त्वचेचं, आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून वापरतो आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही। जर तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटोचा रस सूट होत नसेल तर तो तुम्ही नाही वापरला तरी चालेल, फक्त बेसन पीठ आणि हळद वापरलं तरीसुद्धा चालेल। अशा पद्धतीनं दररोज जर तुम्ही कंटिन्यू 3 दिवस हा उपाय करून बघितला ना तर तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल। ॲक्च्युली तुम्हाला पहिल्या यूजमध्येच रिझल्ट बघायला मिळेल की चेहरा तुमचा छान ब्राईट झालेला आहे आणि विशेष म्हणजे चेहरा ना एकदम छान असा गुळगुळीत आणि तुकतुकीत होतो। कुठलीही होम रेमेडी अप्लाय केली ना की चेहरा आपला छान एकदम सॉफ्ट व्हायला मदत होते। तर होम रेमेडी केल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश आणि खूप छान वाटतं, कारण चेहरा आपला अगदी व्यवस्थित क्लीन झालेला असतो।
आता इथं सेकंड लेअरसुद्धा मी अप्लाय केली आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटं मी चेहरा व्यवस्थित तसाच ठेवला, ते सुकू दिलं। आता त्याच्यानंतर हे सुकल्यानंतर ना थोडासा पाण्याचा हात ओला करून घेते आणि त्यानंतर ना आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित हा जो मास्क आहे याला व्यवस्थित मसाज करायचा आहे, जेणेकरून हा निघण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे। आणि अशा पद्धतीने आपण चेहऱ्यावर तो मसाज केला की याचे जे काही बेनिफिट असतील तर ते आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मिळतील। तर त्याच्यामुळे हलक्या हाताने आपण चेहऱ्यावर मसाज करायचा आहे। तर इथं ना व्यवस्थित मी चेहऱ्यावर मसाज करून घेते हलक्या हाताने आणि मसाज शक्यतो ना अपर डायरेक्शनमध्ये करायचा, जेणेकरून आपल्या स्किनला त्याचा काही त्रास होणार नाही आणि त्याचे जे काही बेनिफिट असतील तर ते सुद्धा आपल्या स्किनला व्यवस्थित मिळतील। तर इथे आता मी पहिलं मसाज करून घेते। आता मसाज करून झाल्यानंतर ना थोडंसं आपल्या चेहऱ्यावर टॅपिंगसुद्धा करायचं। तर टॅपिंगमुळे काय होतं, मोस्टली ना थोडंसं रिलॅक्सेशन फील होतं आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटतं। तर अशा पद्धतीनं ना बोटांच्या मदतीनं हलक्या हातानं टॅपिंग करून घ्यायचं। याचासुद्धा आपल्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदा होतो। मसल्स जे असतात ते व्यवस्थित रिलॅक्स होण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी चांगला फायदा होतो। तर त्यासाठी चेहऱ्यावर थोडंसं हलक्या हातानं टॅपिंगसुद्धा करायचं। तर आता बघू शकताय तुम्ही इथं व्यवस्थित आजची जी काही होम रेमेडी होती तर मी व्यवस्थित ती अप्लाय वगैरे केलेली आहे। त्याच्यानंतर मसाज केलेला आहे, व्यवस्थित टॅपिंगसुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर ना आता थंड पाण्यानं मी माझा चेहरा जो आहे तर तो व्यवस्थित धुवून घेते। आता इथं तुम्ही बघू शकताय छानपैकी थंड पाण्यानं मी माझा चेहरा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि छान असा चेहरा ना माझा एकदम, पहिली गोष्ट तर एकदम असा गुळगुळीत झालेला आहे। हाताने जेव्हा स्पर्श करतो ना एकदम चेहरा सॉफ्ट आणि गुळगुळीत होतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण छानपैकी आपला चेहरा क्लीन झाला आहे। त्याच्यामुळं बऱ्याचदा आपला हात नकळतपणे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या गालांवर फिरवला जातो। तर अशा पद्धतीनं चेहरा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे। छान माझा चेहरा झालेला आहे। पहिल्या यूजपासूनच तुम्हाला छानपैकी रिझल्ट बघायला मिळतील आणि खूप चांगला जर रिझल्ट हवा असेल तर कंटिन्यू 3 दिवस तुम्ही हा फेस पॅक लावा, त्याच्यानंतर थोडा गॅप घ्या आणि त्यानंतर तुम्ही परत हा कंटिन्यू करू शकता। तर इथे छानपैकी ना मी कॉटनच्या कपड्याने चेहरा जो आहे तो व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि छान माझ्या चेहऱ्यामध्ये ना एकदम मस्त असं सॉफ्ट झालेला आहे आणि ग्लोईंग इफेक्टसुद्धा आलेला आहे। आता याच्यामध्ये ना कोणतीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर ना एकदमच गोरा चेहरा होईल असं नाही, पण हळूहळू तुमची जी शेड आहे कलरची ती डार्कर टू लायटर होण्यासाठी मदत होणार आहे। आणि याच्यामध्ये ना अजून एक गोष्ट मी सांगेन की ते म्हणजे ना एकदम ब्लॅक कलर किंवा सावळा कलर हा सुद्धा काही वाईट नाही, फक्त आपली स्किन छान पिंपल रहित असावी, त्याच्यावर जास्त डाग धब्बे असू नयेत। अशा पद्धतीनं जरी तुमचा कलर सावळा जरी असेल ना तरी तो कलरसुद्धा खूप छान दिसतो। आणि इथे ना फक्त मी चेहऱ्यावर काहीही अप्लाय केलेलं नाही आहे, पटकन तुम्हाला तयार होऊन दाखवते। फक्त एक टिकली लावलेली आहे आणि लिपस्टिक लावलेली आहे, एकदम रेडी टू गो। अशा पद्धतीनं हा फेस मास्क तुम्ही वापरू शकता। अगदी 10च मिनटं फक्त बेसन पिठामध्ये या 2 गोष्टी ॲड करून तुम्ही चेहऱ्यावर लावायचे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला स्वतःलाच बघायला मिळेल। तुम्हाला स्वतःलाच एकदम सरप्राईज वाटेल, इतकं छान त्याचा रिझल्ट येईल। तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। चला आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, बाय बाय।